नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण आणि पणन मंत्र्यांनी काय कारण दिलं आहे, कारण या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत. राज्य सरकारने कांद्याचे धोरण ठरवण्यासाठी नेमली नवीन समिती. पणन मंत्र्यांनी काय सांगितले कारण, सविस्तर संपूर्ण थोडक्यातला अपडेट आपण जाणून घेत आहोत. संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नसाल तर माझा शेतकरी युट्यूबला सबस्क्राईब करून असाल, लाईक म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असतेच करू शकता. राज्य सरकारने कांद्याचे धोरण ठरवण्यासाठी नेमली नवीन समिती. पणन मंत्र्यांनी काय सांगितले कारण बघू शकता. भारतामध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जात आहे. त्यात देशातील एकूण कांदा उत्पादनापैकी तब्बल 50% कांदा उत्पादन महाराष्ट्रामध्ये होते. परंतु कांद्याचे दर जर पाहिले तर कायम शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून अडचणीत आणतात व बऱ्याचदा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. याबाबत बऱ्याचदा केंद्र सरकारने धोरणे कारणीभूत ठरतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कांदा उत्पादना बाबतीत योग्य ते धोरण ठरवणे गरजेचे आहे, खूप गरजेचे आहे व त्या पद्धतीची मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून कायम होत आहे. या अनुषंगाने आता राज्य सरकारने कांदा धोरण ठरवण्यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. एका महिन्यात मुदतीत त्यात याबाबत अहवाल सादर करायचा आहे अशी माहिती समोर आलेली आहे. परंतु सध्या विधानसभेचे अधिवेशन चालू असताना मात्र विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी नियम 93 अन्वये सूचनेच्या या ठिकाणी बघितलं माध्यमातून सरकारला 18 डिसेंबर 2002 मध्ये तत्कालीन पणन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली होती त्याबद्दल महत्त्वाचा प्रश्न विचारला व त्या प्रश्नाला उत्तर देताना पणन मंत्री जयकुमार गोरे यांनी मागील समितीबाबत आणि आताच्या समितीचा उद्देश काय याबद्दल माहिती दिली. विधान परिषद सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला प्रश्न याबाबत सविस्तर उत्तर आहे की धन्यवाद. लाईक